महायुतीला विधानसभेत मोठं बहुमत मिळालं। त्यानंतर खरं तर राज्यात शांततेत राज्य चालायला पाहिजे होतं। फक्त राज्याचा विकास, सर्वसामान्य जनतेची सेवा करणं हेच व्हायला पाहिजे होतं। पण राज्याच्या राजकारणात राजकीय भेटीगाठी, ह्याला गाड त्याला गाड, याचे आमदार घे त्याचे आमदार फोड, याचा सत्कार त्याचा सत्कार, ह्याला पक्ष फोडायची धमकी त्याला पण धमकी, त्यामुळे अनेकांच्या मनात संशय येतोय राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठं शिजतंय। चला समजून घेऊयात। मोठा भूकंप मवियात होण्याची शक्यता आहे, ते समजून घेणं इंटरेस्टिंग आहे। मात्र सुरुवात करूया महायुतीपासून। महायुतीमध्ये सध्याच्या राजकारणात भाजपा, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी हे सत्तेमध्ये आहेत। राजकीय विश्लेषकांच्या मते या सत्ताधाऱ्यांमध्ये भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गुप्त स्पर्धा सुरू आहे। मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीपासूनच ते दिसलंय। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, निदान गृहमंत्री पद तरी पाहिजे होतं आणि त्यासाठी शिंदेंची नाराजीही समोर आली होती। दिल्लीला अमित शहांना भेटायला गेले, गावाला जाऊन बसले होते, प्रत्येक कृतीतून नाराजी दाखवत होते। मग उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली आणि शिंदेंची तेव्हाची नाराजी आपोआप दूर झाली। समोर भाजपा आहे हे शिंदेंना तेव्हा कळलं असेल। त्यानंतर शिंदे पुन्हा आपत्ती व्यवस्थापन समितीवर अजित पवारांना घेतलं, पण त्यांना घेतलं नाही म्हणून नाराज झाले। मग भाजपानं आता शिंदे परत नाराज नको व्हायला म्हणून उदय सामंतांना सोबत ठेवलंय। भाजपाला शिंदेंची नाराजी कशी दूर करायची हे चांगलं कळलंय। पण शिंदे हे शिवसैनिक आहेत, त्यात राजकीय अभ्यासकांच्या मते ते थोडे जास्त महत्वाकांक्षी आहेत, त्यामुळे ते शांत बसणार नाहीत, काही ना काही करत राहतील। मंत्रालयात वॉर रूम तयार केलंय हे त्याचंच एक उदाहरण। दुसरं महायुतीमधील नाव अजित पवार। दादांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत, त्यामुळे ते पुढचे 5 वर्ष भाजपासोबत एकनिष्ठ राहतील यात काही शंका नाही। त्यामुळे भाजपा निश्चिंत आहे। हे झालं महायुतीचं। खरी गंमत मवियामध्ये। ठाकरे फडणवीस भेट, शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं केलेलं कौतुक, त्यामुळे आगामी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मविया स्वबळावर लढतील हे ठरलेलं आहे। खास करून उद्धव ठाकरे आणि त्यातच ठाकरेंचा फायदा आहे असं राजकीय विश्लेषक सांगतायत। हिंदुत्व हे राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहणारे आणि महायुतीनं हिंदुत्वावरून ठाकरेंची जबरदस्त कोंडी केली आहे। ठाकरे भाजपासोबत गेल्यानं त्यावेळेस हिंदुत्व जिवंत होतं, मात्र ठाकरे हे काँग्रेससोबत गेल्यानं ठाकरेंनी कसं हिंदुत्व सोडलंय हे शिंदेंच्या शिवसेनेकडून आक्रमकपणे सांगितलं जात आहे। 2.5 वर्ष जे एक शिवसेना असताना सत्तेत होते तेच तशी टीका करतायत हे विशेष। अर्थात जास्त हिंदुत्वावरून ठाकरेंवर टीका झाली तर ठाकरे भाजपासोबत जातील ही भीतीही शिंदेंच्या शिवसेनेला आहे, हेही विशेष। राजकीय अभ्यासकांच्या मते राज्याच्या राजकारणात काँग्रेस पक्ष सोडला तर सगळे अस्वस्थ आहेत। भाजपाला एक हाती राज्यात सत्ता हवी आहे म्हणून ते अस्वस्थ आहेत। अजित पवारांना त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या उरलेल्या आरोपांच्या फाईल्स या कधी नील होणार म्हणून ते अस्वस्थ आहेत। उद्धव ठाकरे वेळ पडल्यास भाजपासोबत जाऊ शकतात, ती वेळ कधी येणार यासाठी ते अस्वस्थ आहेत। शरद पवार कधी काय खेळी करतील याचा काही नेम नाही, त्याची वेळ ते पाहतायत म्हणून ते अस्वस्थ आहेत। तर एकनाथ शिंदेंची महत्वाकांक्षा त्यांना शांत बसू देणार नाही, ते भविष्यातही काही ना काही खेळी करत राहतील, त्यामुळं भाजपा त्यांना उत्तर सुद्धा देणार आहे म्हणून शिंदे सुद्धा अस्वस्थ आहेत। जेव्हा इतकी अस्वस्थता कुठेही वातावरणामध्ये असते तेव्हा भूकंप होणार हे ठरलेलं आहे। पुढच्या काही दिवसात हे समजेल, या भूकंपात कुणाची राजकीय इमारत जमीनदोस्त झाली आणि कुणाची इमारत ही उभी राहिली। तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर।